नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्रो, सध्या टेम्परेचरमध्ये सर्वसाधारण वाढ आहे. तर शेतकरी मित्रो, फेब्रुवारीच्या 28 तारखेपर्यंत 32 ते 33 अंश, तर काही भागामध्ये 34 अंशच्या आसपास हे टेम्परेचर राहणार आहे. तसे पाहायला असता 33 अंश ते 34 अंश या प्रमाणात फेब्रुवारी 28 फेब्रुवारीपर्यंत टेम्परेचर राहणार आहे. आणि शेतकरी मित्र, खास करून सांगायचं म्हणजे मार्च महिना एकदम खूप भयानक टेम्परेचर राहणार आहे. सध्या तरी शेतकरी मित्रो 16-17 मार्चपर्यंत टेम्परेचरचे प्रमाण हे महाराष्ट्रामध्ये 1 मार्चपासून 35 ते 36 अंश सेल्सिअस, तर काही भागामध्ये 37 अंश सेल्सिअस असे तापमान राहणार आहे. तर शेतकरी मित्रो, नागपूर साईडला 36-37 अंश सेल्सिअस तापमान राहील. तसेच मराठवाड्यामध्ये 33 ते 34 या दरम्यान टेम्परेचर राहण्याची दाट शक्यता आहे. तर शेतकरी मित्र, सध्या टेम्परेचर प्रमाण हे मार्च महिन्यामध्ये वाढतच जाणार आहे. 34-35 अंश सेल्सिअस तापमान हे मराठवाड्यात आणि विदर्भ साईडला, नागपूर साईडला 36 ते 37 अंश सेल्सिअस तापमान हे 16 ते 17 मार्चपर्यंत सध्या तरी हे टेम्परेचर दाखवत आहे. आणि शेतकरी मित्र, परत वातावरणात थोडा बदल झाला आहे. काही भागामध्ये एकदम जास्त ढग राहणार आहे, तर ढगाळ वातावरण राहणार आहे आणि त्याचा प्रभाव हा महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. परंतु सध्या तरी शेतकरी मित्रो, पं 15 तारखेपर्यंत 15 ते 16 मार्चपर्यंत महाराष्ट्रामध्ये मार्च महिन्यातच जोरदार टेम्परेचरला सुरुवात होणार आहे. आणि यावर्षी टेम्परेचर प्रमाण हे एकदम जास्त राहणार आहे. तर शेतकरी मित्रो, 27 आणि 28 तारखेला विदर्भ साईडला आणि सोलापूरच्या काही भागामध्ये एकदम जास्त वातावरण 27 आणि 28 तारखेला राहणार आहे. अमरावती, चंद्रपूर, नांदेड, लातूर या भागामध्ये, तसेच बीड या भागामध्ये 27 आणि 28 तारखेला वातावरण जास्त ढगाळ राहणार आहे. तसे पाहायला असता विदर्भ साईडला वातावरण एकदम जास्त ढगाळ राहून स्थानिक स्वरूपाचा पाऊस नॉर्मल पडू शकतो. तसेच शेतकरी मित्र, परत 1 मार्चला देखील तीच परिस्थिती आहे. नांदेड, चंद्रपूर, सोलापूर या भागामध्ये वातावरण ढगाळ राहणार आहे. आणि 2 तारखेला देखील फक्त सोलापूर साईडलाच वातावरण ढगाळ राहणार आहे. आणि 3 तारखेपासून थोडे ढगाळ वातावरण हे कमी होणार आहे. परत मार्च महिन्यात पाहिलं असता 7 तारखेला परत आणखीन ढगाळ वातावरण होण्यास कारणीभूत ठरत आहे. कारण एक लो प्रेशर परत तयार होत आहेत. त्या लो प्रेशरमुळे त्यामुळे 7 आणि 8 मार्चपासून परत वातावरण ढगाळ राहणार आहे. आणि नॉर्मल पावसाचा शिडकाव होण्याची 8, 7, 8, 9 या तारखांना दाट शक्यता आहे. कारण खूप असे जास्त ढगाळ वातावरण राहणार आहे. आणि हे ढगाळ वातावरण संभाजीनगर, जालना, तसेच सातारा, सोलापूर, नांदेड, मुंबई, पुणे, नाशिक या सर्वच भागामध्ये वातावरण हे 7 तारखेपासून ते 12 तारखेपर्यंत, 12 मार्चपर्यंत वातावरण ढगाळ राहणार आहे. आणि 9 तारखेपर्यंत काही ठिकाणी सर्वसाधारण ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच परत 12 तारखेला देखील शेतकरी मित्र, सोलापूर या साईडला वातावरण ढगाळ राहून, सोलापूर, कोल्हापूर साईडला वातावरण ढगाळ राहून स्थानिक स्वरूपाचा नॉर्मल पाऊस पडण्याची शक्यता आहे 12 तारखेला. तर शेतकरी मित्र, अशीच रोजची ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.